वसईत सध्या 41 अनधिकृत इमारतींवर जे आहे महानगरपालिकेने हातोडा उचललेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र दुसरीकडे इको सेन्सिटिव्ह झोनवर देखील भूमाफियांनी अतिक्रमण केलेलं आहे। सध्या मी उभा आहे पेल्लार परिसरात। पेल्लार परिसरात हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा भाग आहे आणि हा संपूर्णपणे इको सेन्सिटिव्ह झोन परिसरामध्ये येतो आणि इथे जवळपास रस्त्याच्या दोन्ही बाजूला जर पाहिलं तर 50 ते 60 हजार फुटांचं अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि तिकडे गाळे उभारलेले आहेत। पेल्लारच्या सर्वे नंबर 58-4 आणि 58-5 खैरपाडा या ठिकाणी रियाज मुकारब कपूर या इसमाने अशा प्रकारचं बांधकाम केलेलं आहे। प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की हे बांधकाम असताना देखील पालिकेने याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। पालिकेला गोरगरिबांची घरं दिसतात, मग हे अशा मोठ्या मोठ्या कंपन्या दिसत नाही। विशेष म्हणजे याहूनही धक्कादायक प्रकार असा की फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे परिक्षेत्र वनाधिकारी तुंगारेश्वर यांनी महापालिकेला एका पत्राद्वारे सांगितलेलं आहे की ही अनधिकृत बांधकाम आहे, बांधकाम करणाऱ्याचं नाव आहे, सर्वे नंबर आहे आणि आपण याच्यावर कारवाई करावी असं फॉरेस्टने महापालिकेला लेखी पत्र दिलेले आहे। परंतु तरी देखील पालिकेला या बांधकामावर कारवाई करण्यासाठी वेळ नाही। त्यामुळे गरिबाची घरं तोडण्यासाठी पालिकाचा बुलडोजर रेडी आहे का तर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे। एकीकडे फॉरेस्ट सांगताय की हे अनधिकृत बांधकाम आहे, याच्यावर कारवाई करा, पालिका याकडे पाहत नाही। या विरोधात ही जर बघितलं तर माझ्या मागे ग्रामस्थ आहेत, खैरपाडा परिसरातील हे ग्रामस्थ आहेत, लोक आहेत, हे रस्त्यावर उतरले। त्यांचं म्हणणं आहे की आमचं गाव आहे, कारण याच्या मागून लागून अगदी डोंगर आहे आणि इको सेन्सिटिव्ह झोन याचा अर्थ असा आहे की वन्य प्राण्यांना कुठल्या प्रकारचे आवाज होऊ नये, त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये मुक्त संचार करता यावा, त्यासाठीचा हा परिसर आहे आणि जोरजोरात इथे आवाज केला जातो। इकडच्या स्थानिक लोकांचं म्हणणं काय आपण ऐकून घेणार आहोत। काय सांगा, तुमचं काय म्हणणं आहे? इकडचे आम्ही स्थानिक आम्हाला बहुत त्रास होतोय, त्याच्यासाठी ही कंपनी हटवावी, आम्हाला तोरायचा आर्डर करा। अखिरात खाट खोट आम्हाला झोप नाही लागत, काने भांडी पडतात, ही कंपनी ठेवायचीच नाही, तोरायची आहे, आम्हाला खूप त्रास होते आम्हाला। तुम्ही काय सांगाल की अशा प्रकारे गरिबांची घरं तोडतात इकडे अशा आहे? गाव मोजे खैरपाडा इथे सर्वे नंबर 58 हिस्सा नंबर 4 आणि 5 मध्ये इथे रियाज कपूर नावाचं इसम आहे मीरा रोडचं, यांनी अनधिकृत मध्ये बांधकाम केलेलं आहे। ऍक्च्युली बघायला गेलं तर आम्हाला इथं श्वास सुद्धा घेता येत नाही, आमच्या लहान मुलांना वारंवार त्रास होत आहे, आमच्या जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा त्रास होत आहे। तर या कंपनीवाल्यांना आम्ही बार सांगितलं की इथून कंपनी बंद करा तुमची, हे श्वासाचा आम्हाला त्रास होतोय। प्रशासनाला सुद्धा आम्ही अर्ज केले, पोलीस स्टेशनला कळवलं आहे आम्ही, तुंगारेश्वर जे आहे वन खात्र त्यांना पण आम्ही कळवलेलं आहे, पण कोणीच आमची दखल घेत नाही आहे। आता यापुढे आमच्या जर मुलाबाळांना त्रास होत असेल तर आम्ही इथून नक्कीच आंदोलन करू आणि उपोषणाला बसू। जोपर्यंत याच्यावर थोडं कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार, आम्ही याच्यावर तोडल्याशिवाय आम्ही हटणार नाही इथनं। तुमचं काय म्हणणं आहे? आपलं म्हणणं असं आहे की जी कंपनी बांधलेली आहे अनलिगल पद्धतीने, ही म्हणजे मुजोरपणा झालेला आहे, म्हणजे हम करो सो कायदा असं झालेला आहे लोकांचा। ज्या पद्धतीने बनवलेले लोखंडाची कंपनी बनवली, त्याच्या वितरणा, त्याचा जो प्रदूषण होतो त्याच्यावर किती त्रास होतो हे कोणाला काय सांगायचं आहे का? समजायला पाहिजे की किती लोकांना त्रास होत असेल आणि त्याच्या वन खाता पूर्ण आहे, त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे। हे आमचं फक्त एवढंच म्हणणं नाही की जो जीवांना जो त्रास होतोय, जो परत तो नाला जो आहे तो नाला बुजवण्यात आलेला आहे, हा जो नाला होता पाडचा त्याला बुजवण्यात आलेला आहे, आणि जो पाणी जो चाललेला आहे त्याच्यावर किती प्रदूषण होऊ लागलेलं आहे। आमच्या लोकांना एवढा त्रास होऊ लागलेला आहे, तर आपलं एवढंच म्हणणं नाही। आणि जो वन खात्याने महानगरपालिकेला पण पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती पण काही कारवाई झालेली नाहीये। कारवाई अशी व्हावी, हे जमीनदोस्त करावं आणि तोडण्यात यावं, ही आमची मागणी आहे, ही मागणी पूर्ण करण्यात यावी अशी आमची आशा आहे। खरोखरच इकडे यांचा देखील असा आरोप आहे, इकडे एक नाला होता, तो नाला देखील यांनी अशा प्रकारे बुजवला होता। आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या जो आहे की जंगलातून नागरी वस्तीमध्ये आलेला आहे। अशा प्रकारे कंपनीवाले किंवा भूमाफिया जंगलामध्ये घुसत असेल तर बिबट्यांनी करायचं काय? एकीकडे फॉरेस्ट सांगते की कारवाई करा, फॉरेस्टने लिहून दिलेलं आहे की बांधकाम अनधिकृत आहे, परंतु असं असताना देखील पालिका का गप्प आहे? आता ग्रामस्थ येत्या काळात रस्त्यावर उतरले आंदोलन करतील, परंतु ग्रामस्थांना आंदोलनाचं पाऊल का उचलावं लागतंय हा देखील सवाल उपस्थित झालेला। हा रियाज कपूर नावाचा एक व्यक्ती येतो आणि अशा प्रकारे बांधकाम करून जातो आणि महापालिका बघत राहते। ह्या नेमक्या आंधळ्या कारभाराला म्हणायचं काय हा सवाल उपस्थित झाला आहे। HP साठी आणि पटसोबत प्रवीण नलावडे, वसई।